एकरी माझे 8 ट्रॅक्टर कांदे निघाले। अजून बी सड बीड काही नाही, टिकून क्षमता चांगली आहे जय किसान खतामध्ये। जे आम्ही रासायनिक वापरलं ना ते आता महिन्याच्या पहिले जिंकले, त्याच्यात निम्मेच फेकून द्यावं लागले। आज म्हणजे तुम्हाला तर तेव्हा 4 गाड्या आहेत, अजून 4 कॅरेट निघेल नाही। क्वालिटी बी कपडा बी आणि भरपूर माल निघतो आमचे त्या ग्रीनरीज त्यांच्या कंपनीचे किसनचं वापरलं ना। रासायनिकच्या मानाने आम्हाला खर्च कमी होतो आणि रिपोर्ट पण चांगले येतात। तिकडे रासायनिकच्या 3 गोण्यामध्ये आम्हाला पूर्ण हे 6 गोण्याचे किट येऊन जातात। कांदा पात बी चांगली हिरवी राहते, कांदा बी एक सारखा होतो, टिकवून क्षमता बी चांगली उन्हाळ कांद्याची। ओळ कांद्याला बी आता घेतलंय मी जवळजवळ 5-7 एकराला। कांद्याची पण टिकवण क्षमता व्यवस्थित मिळाली, इतके लेट कांदे लागून आवरेज पण व्यवस्थित मिळालं। खर्चात बरीचशी बचत होती आम्हाला, 4-1 हजार रुपये एकरा मागे बचत झाली आम्हाला। एकही ट्रॅक्टर कमी नाही विकत, हायस्टच विकू राहिले। काजळी अजिबात नाही आता काही नाही, पत्ती एकदम पत्ती अजूनपर्यंत पत्ती सोडत नाही। कांदा हाताने जरी पत्ती काढली तर पत्ती निघत नाही। क्वालिटी तर आज प्रत्यक्ष आहेच, मार्केटला माल पाहत्या लोक हायस्टच जातो। जय किसनच्या याच्या खतामुळे आम्हाला फायदा भरपूर झाला होता। आज भाव नाही साहेब, तो विषय वेगळा आहे, पण आपला माल टिकवू याला आपण आज थांबू शकतो। माल जर टिकवू नसता तर आपण थांबू शकलो नसतो। आता तरी 15-1 ट्रॅक्टर आहे, आज 15-20 ट्रॅक्टर। हा एकदम आता पोळा होऊन गेला तरी कांदा चांगला टिकतो, एकदम व्यवस्थित आहे। अजून आम्हीच एका शेतात हे वापरलं आणि रासायनिक वापरलं, म्हणजे आवरेजचा बदल पडला आणि रासायनिक वाले कांदे आमचे खराब झाले। आतापर्यंत मी ड्रॅगनला वापरलं, टमाट्याला वापरलं, कारल्याला वापरलं, भोपळ्याला बी वापरलं। मी तर म्हणतो सगळ्यांनी हे खत वापरायला पाहिजे, किसान ग्रीन इंडिया ग्रीन इंडिया। अवरेज आम्हाला एकरी तरी 7-7.5 पर 8 ट्रॅक्टर पर्यंत गेलो आम्ही। कांदे ना मार्केटमध्ये 1 नंबरनच जाते, मार्केटला हायेस्ट म्हणजे पहिलाच आमचा ट्रॅक्टर राहतो। यातून रिपोर्ट असा घडला की आपला उन्हाळ कांदा आहे, हा कांदा टिकवण क्षमता वाढली, कांदा हा एकदम कडक। गेल्या वर्षी उन्हाळ कांद्यांना मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी खत वापरले असता मला छान प्रकारे रिझल्ट आला। आमचे जवळजवळ 40-42 ट्रॅक्टर कांदे होते आणि आमच्याच मार्केटवर कांद्याचा भाव निघतो, आमच्याच कांद्यावर। ती डबल पत्ती तुमच्या खतामुळे आणि टिकायला बी एकदम कांदा कोरडा आणि आज मार्केटला टॉपला कांदा जातो। ही जमिनीची आमची प्रत एकदम म्हणजे खालवलेली, त्या मानाने आम्हाला चांगला आवरेज चांगलं आहे, हे प्रोडक्ट 1 नंबर आहे। वापरलंय मी, या वर्षी पण परत वापरणार आहे।